शिक्षक नियुक्ती आणि भरती प्रकरणात गैरकारभार नाही, जिल्हा परिषदेकडून स्पष्टीकरण। सांगलीच्या जत तालुक्यातील कन्नड आणि उर्दू शाळा शिक्षक नियुक्ती प्रकरणी जिल्हा परिषदेकडून खुलासा करण्यात आला आहे। शिक्षक नियुक्ती राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडून पवित्र पोर्टलच्या माध्यमातून झालेल्या आहेत, त्यामुळे जिल्हा परिषदेचा कोणताही सहभाग नाही। तसेच शिक्षक बदल्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार झालेला नसल्याचंही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्पष्ट केलं आहे। जत तालुक्यातल्या कन्नड आणि उर्दू शाळांमध्ये 11 मराठी माध्यमिक शिक्षकांची भरती करण्याच्या प्रकरणानंतर जतचे आमदार विक्रम सावंत यांनी जिल्हा परिषदेच्या कारभारावर टीका करत राज्य सरकारकडून कन्नड भाषिकांवर होत असलेल्या अन्यायाबाबत भूमिका घेत आंदोलनाचा इशारा दिलाय। मात्र जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सर्व प्रकारांचे खंडन करत कन्नड शाळेतील मराठी शिक्षक नियुक्तीबाबत शिक्षण विभागाकडे सदर बाब निदर्शनास आणून दिल्याचंही धोडमिसे यांनी स्पष्ट केलेलं आहे। सन्माननीय जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्माननीय विक्रम सावंत यांनी कन्नड माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती केल्याबद्दल आक्षेप व्यक्त केलेला आहे। याबाबत जे शासनाचं धोरण जे आहे शिक्षण विभागाचं त्यानुसारच आम्ही नियुक्त केलेले आहेत। पवित्र पोर्टलद्वारे ज्या उमेदवारांची नियुक्ती त्या माध्यमासाठी झालेली आहे तेच उमेदवार आम्ही नियुक्त केलेले आहे। तसंच आम्हाला ज्या गाईडलाईन्स होत्या वेळोवेळी की स्पेशल विषय शिक्षकांसाठी त्यांची अर्हता, त्यांची पदवी किंवा पदविकेची अर्हता चेक करून तुम्ही नियुक्ती द्यावी, तर हे जी गाईडलाईन आम्हाला 26 फेब्रुवारीला मिळाली होती शिक्षण विभागाची त्यानुसारच ह्या नियुक्ती झालेल्या आहेत। तरी जे काही स्थानिक आक्षेप आहेत ते आम्ही शिक्षण विभागाला कळवलेले आहेत। तसेच आम्ही लेखी देखील त्यांचा पाठपुरावा करणार आहोत। दुसरा मुद्दा आहे की ज्या सांगली जिल्हा परिषदेमध्ये ज्या शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया झालेली आहे त्याबाबतीत त्यांनी जे काही आरोप केलेले आहेत तर त्या आरोपाचं मी खंडन करते, कारण हे जे जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत त्या बदल्याचं धोरण हे आम्ही जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि सर्व शिक्षक संघटना यांच्या समन्वयाने हे धोरण ठरवूनच ह्या बदल्या झालेल्या आहेत। या बदल्या होताना हे खुल्या समुपदेशनाद्वारे बदल्या झालेल्या आहेत। बदल्या होताना शिक्षकांची सोय प्लस विद्यार्थ्यांची सोय याचा समन्वय होऊन ह्या बदल्या झालेल्या आहेत। त्याबद्दल आम्हाला अनेकांनी त्या बदल्यांच्या प्रक्रियेचं अभिनंदन देखील केलेलं आहे। त्यामुळे सर्व संघटना देखील आमच्या बाबतीत किंवा ह्या प्रक्रियेबाबत समाधानी आहेत, एवढंच मी सांगू इच्छिते। त्यांनी जो आर्थिक घोटाळ्याचा आरोप केलेला आहे ते सर्वस्वी चुकीचा आहे, त्याचा आम्ही नक्की 100% खंडन करतो। कारण ह्या खुल्या समुपदेशनाने झालेल्या आहेत। त्या समुपदेशनाच्या प्रक्रियेमध्ये शिक्षक स्वतः समोर येतात, स्वतः स्क्रीनवरती ज्या वॅकंट स्कूल्स आहेत त्यांच्यापैकी ते एक मागणी करतात। जर त्या शाळेची सोय असेल, गरज असेल, मागणी असेल आणि तिथे विद्यार्थी पटसंख्या असेल तर आम्ही नक्की त्या शिक्षकांना पदस्थापना दिलेल्या आहेत। अशा पद्धतीने जवळपास 809 बदल्या आपण सांगली जिल्हा परिषदेच्या झालेल्या आहेत। त्यामुळे कुठल्याही आर्थिक घोटाळ्याचं यात काही असेल या बाबतीत तरी मला हा आरोप मान्य नाही। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।